तर ही अरे हो सांगते हे माझं नेहमी कारण माझं मन खूप आहे हो खूपच प्युअर आहे, प्युअर हार्ट, प्युअर सोल आहे ना. येस प्युअर सोल. बोल देव इथे पुढेच आहे, देव रियालिटी आहे. रियालिटी नेक्स्ट पण मग मी ते रडते म्हणजे असं हेच असतं माझं असं. तिचं रडणं म्हणजे आता काय स्टोरी आहे, खूप मोठी स्टोरी आहे. सिक्रेटली असं काय नाही. ओके जे असेल ते तोंडावर की बघ मी Yes. तुझा शर्ट घालून बघ मी किती छान दिसते. दॅट ऑल. येस 3.5 3.5 वर्षांनी मोठी आहे, बट दिसताना बघा एकदम सेम दिसतो ना. सेम जुडू. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे आमच्याबद्दलचे काही अजम्पशन आहेत लोकांचे, तर त्याला आम्ही ना आन्सर करणार आहे. आणि ते पण माझ्या बहिणीसोबत. आणि भरपूर अजम्पशन्स आहेत जे काही खरे आहेत, काही खोटे आहेत, बट तुम्हाला कळेल नक्की काय आहे. सो इंट्रोड्यूस कर तुझ्या तुला. सो गाईज, माय सेल्फ वसुंधरा राजे, मी जी सगळ्यात छोटी बहीण आहे. आणि काय बोला अजून. ओके, तर ही माझी लहान बहीण आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की ही मोठी आहे. तर हा पहिला प्रश्न, त्याचं उत्तर की मी मोठी आहे गाईज, ही मोठी नाहीये. 3 वर्षांनी मोठी आहे माझ्यापेक्षा. येस 3.5 वर्षांनी मोठी आहे. बट दिसताना बघा एकदम सेम दिसतो ना. जुडवा ट्विन्स. सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये, वाटतो का मी सेम. आणि आम्हाला पहिला क्वेश्चन म्हणजे, आम्हाला खूप जण म्हणतात की तुम्ही दोघी सेम दिसता, तुम्ही दोघी सेम कपडे घालता, तुम्ही ट्विन्स आहात. नाही गाईज, आम्ही ट्विन्स नाही आहोत आणि बिलकुल सिमिलरिटी नाही आहेत. पण ठीक आहे, माझा चेहरा फुल गोल आहे आणि जसा ओव्हल आहे, उभा आहे, कसं सेम आहे. प्लस मेन डिफरन्स आहे, मला स्पेक्स आहे, तिला स्पेक्स नाहीये. तुम्हाला कसं कळत नाहीये. पण ठीक आहे, तर आता सुरुवात करूया क्वेश्चन्सला. तर पहिला क्वेश्चन आहे, ज्याची लिस्ट मला भेटली आहे. तुझ्या सिस्टरला तू टॉलरेट नाही करू शकत. मी हिला म्हणजे आमचं काय होतं माहितीये का, की तुला पण बोलायला सांगते, मला तर आमचं काय होतं ना, की आम्ही अंडरस्टँडिंग नाही आहोत. मला तर असं वाटतं आम्ही बिलकुल अंडरस्टँड नाही करत एकामेकीला. आमचं असं असतं की हा चलो तुझं चुकलंय तर नाही, माझं चुकलं नाही. म्हणजे आम्ही काय करतो ना, आता कसं सांगू तुम्हाला, आम्ही एकामेकावरती ढकलायचा प्रयत्न करतो की हा की चुकलं असेल तरी पण ती म्हणते माझं नाही चुकलेलं, माझं चुकलं असेल तर मी म्हणते माझं नाही चुकलेलं. आमची होती भांडणं. असं भरपूर गोष्टी होतात. तर टॉलरेट असं नाही म्हणू शकत, आमची खूप भांडणं होतात. मी टॉलरेट बिलकुल नाही करत. दिस इज राईट. आणि भांडणं एवढं होतात की आम्ही हाणामारी पण करतो. एवढे भांडण कधी कधी असं फेकून द्यायचं चहा, त्याशी मी हिचा फेकून दिला होता. खूप गोष्टी. आणि हिने मला काहीतरी बोललं होतं आय गेस. काहीतरी सीन झालं होता. आता काय मी गोष्ट सांगत बसत नाही. ती गोष्ट ऐकायची असेल तर कमेंट करा. दोघे पण आम्ही एकमेकींना नाही करत, अजिबात बिलकुल नाही करत. सपोर्ट करतो जर मम्मी पप्पांना वगैरे, बट नॉट टॉलरेट. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही एकमेकांचे कपडे घालून सिक्रेटली फोटोज काढता का? तुम्ही ह्याच्यावर बोलले. ओके, तर कपडे तर आम्ही दोघी एकमेकींचे घालतो, कारण आम्हाला सगळे एकमेकींचे कपडे बसतात. आणि वॉर्डरोब पण एकच आहे आमचं. म्हणजे हिचं आहे वेगळं, बट कपडे व्हिडिओ मध्ये दाखवले की तुझं कपाट आहे, माझा ड्रॉवर आहे. माझं वॉर्डरोब आणि हिचं ड्रॉवर आहे. तर बट कपडे मिक्स असतात, साईज सेम, सगळं सेम असल्यामुळे. सो क्वेश्चन, कम टू द क्वेश्चन, विच इज सिक्रेटली फोटो काढता का? नाही, अजिबात नाही. सिक्रेटली मी तर फोटो कधी काढलेले नाही. तर अशी आहे की दीदी मी तुझा हा कपडा घालणार आहे. हो, मी हा बोल, तू ना बोल, मी घालणार आहे. टू बी रिअल, हा तिचा स्वेटशर्ट आणि हा तिचाच आहे. आणि सगळे मला बोलतात काय माहितीये का, तुझ्या बहिणीचे कपडे घालतेस का ग? गाईस, ते माझे कपडे असतात, ही माझी घालते. आणि बाय द वे ही जे कपडे मी पण घालते. सो माझे टी शर्ट अंडरस्टँडिंग आहे, अंडरस्टँडिंग. आम्ही घालतो एकमेकींचे. ओके, पण सिक्रेटली असं काय नाही. ओके, जे असेल ते तोंडावर की बघ मी तुझा शर्ट घालून बघ मी किती छान दिसते. दॅट ऑल. सो थर्ड क्वेश्चन आहे, वन ऑफ यू क्राईज आफ्टर एव्हरी सिंगल आर्ग्युमेंट. तर दिस इज राईट. नाही, रडत नाही आम्ही उलट दुप्पट तिप्पटीने बोलतो.
म्हणजे तुम्हाला सांगू, जर ना माझी चुकी असेल किंवा नसेल, समजा माझी चुकी नाहीये आणि पुढचं माझं ऐकतच नाहीये आणि दुसरं जे तिसरं व्यक्तीच्या ऐकतंय ना, त्याला असं वाटतं की हे बरोबर आहे, पण हे कधी कधी नसतं. मग मला खूप रडू येतं, पण मग मी ते रडते, म्हणजे असं हेच असतं माझं असं. तिचं रडणं म्हणजे आता काय स्टोरी आहे, खूप खूप मोठी स्टोरी आहे ही. तिचं रडणं म्हणजे हे रडणं आणि राग एकत्र असं, आणि स्वतःवर राग काढते, दुसऱ्या कुणावर ना गोष्टींवर, स्वतःवर मारून, स्वतःला असं असं करून ते सगळं सांगायचं कट. ओके, सो असं खूप गोष्टी आहेत की मला ना दुसऱ्यांना मारायला नाही आवडत. सो माझं असं आहे की तुमचा राग माझ्यावरती ना, मी माझं मारून घे, तुम्ही मला हात नाही लावायचा, असं माझं सो असतं. रडत नाही आम्ही कोणी आर्ग्युमेंट नंतर, बट रिग्रेट मी होतो. लढते. बट रिग्रेट होतो की यार मी दीदीला असं नको बोलायला हवं होतं, तिला कसं वाटलं, दॅट ते होतं त्या गोष्टी. मला नाही होत, तिला नसं रडणं, मला फील होतं. ओके, कारण माझं मन खूप आहे. हा हो हो, खूपच प्युअर आहे, प्युअर हार्ट, प्युअर सोल आहे ना. येस, प्युअर सोल. बोल, देव इथं पुढेच आहे, देव रियालिटी आहे. रियालिटी. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, द फोर्थ क्वेश्चन आहे, तुम्ही एकमेकांचा मेकअप वापरता का, मेकअप प्रोडक्ट वापरता का? तर ऑब्विसली येस गाईज, कारण की तुम्ही कसं तर कसं तुम्ही करू शकता, कारण काय गोष्ट असतात माहिती का, आमच्या घरात ठेवायला जागा नाही मेकअप प्रोडक्ट, कुठं ठेवायचे खरं सांगतो मला मी. आणि आमचं असं असतं की म्हणजे थोडीशी ऑइली स्किन आहे आणि माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, तर जेव्हा म्हणजे ड्राय, फक्त आमचं मॉइश्चर स्किन केअर जे आहे ना ते वेगवेगळं आहे. मॉइश्चरायझर फक्त डिफर करतो, ही इमोलिन वापरते तर मी मॉइश्चरायझर ऍक्वालॉजिका, कारण माझ्या स्किनसाठी. आणि सनस्क्रीनचं हिला लाईट वेट लागते, मला थोडीशी थिक चालते आणि लाईट वेट पण चालते, तर सनस्क्रीन मी एकत्र लावू शकते. त्यामुळे आमचं असं काही वेगळं नाही. आणि मेकअप प्रोडक्ट बद्दल बोलचाल तर एकदम सेम आहे. मेकअप प्रोडक्ट आम्ही काही फाउंडेशन लावत नाही, आम्ही फक्त कन्सिलर लावतो आणि सीसी क्रीम. तर सीसी क्रीम इज ओके फॉर ऑल स्किन टाइप्स, तर आम्हाला काय असं वेगळं नाही युज करत. स्किन केअर प्रोडक्ट डिफर. आणि खरं आहे की हा बाबा आम्ही सेम प्रोडक्ट युज करतो का, तर हो. आत्ताची फिफ्थ क्वेश्चन आहे, आपल्याला 11 क्वेश्चन आहेत आन्सर्स. ओके, सो फिफ्थ क्वेश्चन आहे, जेव्हा मम्मी ओरडते तेव्हा तुम्ही एका मेकअपवर ब्लेम करता का? तर 100% हो करतो, 100%. ढकलतो आम्ही. 100 मी तर खूप करते. मला असं आहे की हा मम्मा हिनंच केलंय, मी नाही काय केलं हिनं. आणि हे की जर मम्मीचा आणि हिचं वाद होत असेल तर अजून आग वाढवायची त्याच्यात. हे माझं काम असतं, हिचं पण असतं, वेदांचं पण असतं, ते होतं. आहे आम्ही करतो ब्लेम एकामेकावरती, आणि आग लावायचं काम पण आम्हीच करतो. म्हणजे हिच्यावर चिडले तर मी आग लावणार, माझ्यावर चिडले तर हे आग लावणार, आणि वेदांचं चिडले की आम्ही दोघं आग लावणार. सो येस, आम्ही 100% करतो, ब्लेम तर करतो. सिक्स्थ क्वेश्चन आहे, वन ऑफ यू ट्राय टू ऍक्ट एस्थेटिक अँड लिव्ह मेसी. ह्याचं मी उत्तर देते. तर एस्थेटिक तुम्ही बघितलंच बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये म्हणते की एस्थेटिक तर काही नाही होत आहे माझ्या कडून वगैरे. आणि रियालिटी सांगितलं तर जर बाहेर जायचं असेल किंवा एस्थेटिक लुक वगैरे करायचं ते माझ्याकडून हे करते मी. बट घरात जेव्हा असते तेव्हा मी खूप मेसी असते, खूप मेसी, आणि ही छान आवरून वगैरे बसते. तर ही अरे हो, हे माझं नेहमी हे केलेलं असतं, काय त्याला आंबाडा बांधलेला असतो. आंबाडा म्हणजे मी टांगून ठेवलेलं असतं, आणि पोनी घातलेलं असते, मेकअप कधी ब्लश लावून बसते, लिप बाम वगैरे, टिकली वगैरे. मी घाय नाही, तुम्हाला सांगते एस्थेटिकचं मला माहित नाही, पण सगळ्यात क्लीन राहत असेल ती ही. मी ऑफकोर्स मी क्लीन राहते. मी लेझीएस्ट पर्सन ही आहे खूप, 100%. आणि कसं आहे ना, अख्ख्या फॅमिलीला माहिती आहे ही गोष्ट. इतकं ओरडा खाते मी तुला सांगते, खूप ओरडा खाते मेसी राहण्यावर, लेझी, आळशीपणा करते उठायला, सगळ्या गोष्टी. पण आता जेव्हापासून कॉलेज सुरू झाले गाईज, तुम्हाला जर माहिती असेल माझं कॉलेज सुरू झालं तर जावा, माझ्या इन्स्टा पेज वरती जावा, तिथे माझं चॅलेंज चाललेलं आहे, विच इज 100 days मिनी ब्लॉग चॅलेंज. तर जावा तिथे मला फॉलो करा. आणि त्या चॅलेंजचं नाव आहे अनफिल्टर विथ नंदिनी. सो गाईज जावा पटकन, मला तिथे फॉलो करा. आणि मी खूप जास्त मेसी आहे गाईज. 7th क्वेश्चन आहे, तुझ्या सिस्टरला तुझं कॉन्टेंट ला बघून सिक्रेटली जलसी होते, तर काय तुला म्हणायचं ह्याच्यावरती? जेलस नाही, बट असं वाटतं की खूप ड्रामा करते अँड दॅट ऑल गोष्टी, की अशी आता अशी रिॲक्शन देते ना, रियालिटीमध्ये ती एवढी रिॲक्शन देत नाही.
असं मला वाटतंय. म्हणजे ड्रामा तुम्हाला करते. सांगते काय, Jealous हिला पण उत्तर देते, तुम्हाला पण ह्याचं उत्तर देते की एखाद्या कॅमेऱ्यासमोर थोडस तर फेक करावं लागतं, त्याशिवाय लोकांना आवडत नाही तुम्ही. मला तर असं वाटतं थोडं तरी फेक करावं लागतं, कारण की खूप जास्त फेक तर नाही, खूप जास्त फेक नाहीये ना नाही मी. नाही नाही. खूप जास्त तर फेक नाहीये मी. थोडस जे But तिचं रेग्युलर, थोडंसं. रेग्युलर राहणं आणि हा that all. हा हा ते थोडस फेक तर असतंच ऑब्विसली, सगळं काय आपण दाखवू शकत नाही, पण जेलसी आय डोंट थिंक सो ती होते. आमच्यात जेलसी नसतेच. मी कितीही सुंदर दिसेल तर ती म्हणते वाव तू छान दिसते, आणि ही चांगली दिसेल मी पण म्हणते तिला. But आणि jealous घाण नाही. दिसत असेल तरी पण सांगतो, सांगतो. बिकॉज हे आपलंच आहे, काय घालतो हा सगळं सांगतो की हा. तुझे हे घाण दिसते, हेअरस्टाईल नाही चांगली दिसत हा आहे वगैरे आणि तसं सगळं वाईट पण प्रिफर नाही कर. वाटून घेत, बिकॉज हा बाबा इट इज राईट, इट इज ट्रू, मग का वाईट वाटून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेलसी फॅक्टर. तर जेलसी का होईल ना, जर मी जर ग्रो झाली, मला जर पैसे भेटायला लागले, तर हिला पण त्याचं प्रॉफिटच आहे ना. हिला तर उलट जास्त प्रॉफिट आहे की दीदी मला हे, आता मी कमवत पण नाही तरी पण दीदी मला हे पाहिजे, दीदी मला हे मागूया का, दीदी हे करूया का, दीदी ते हे तू घेऊन ये पैसे ना, दे, तू तू पैसे दे पैसे दे. असं. मग ते असं गोष्टी जेव्हा मी पुण्याला होते तेव्हा दीदी येताना काहीतरी आणायचंय मला, मग काहीतरी. ह्या गोष्टी खूप जास्त तिला बेनिफिट होणार. त्यामुळे ही जलसी तर मला नाही वाटत होईल. जेलसी नव्हती, उलट बिलकुल नाही सपोर्ट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे हिला, नाहीतर पुढे जाऊन म्हणेल काय वहिनीनं केलं हा रे. 100% भाई मी बोलणारच हो. एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये. होप सो युनिव्हर्स ऐकत असतो आपले गोष्टी, तर मग एखाद्या हो ना. इंटरव्ह्यू मध्ये मी बोलू शकते ना की माझ्या सिस्टरनी मला काय हेल्प नाही केली, पण हे असं नाहीये गाईज, खूप सपोर्ट करते ती. 8th क्वेश्चन म्हणजे तुम्ही एकामेकाचे इंस्टाग्राम कॅप्शन्स कॉपी करता का? अजिबात नाही. हिला का? उलट पोस्ट वगैरे करायला आवडते, का? फक्त कॉन्टेंट क्रिएटर आहे. मला पोस्ट करायला खूप आवडतं, त्यामुळे मी जास्त आणि कॅप्शन शोधते. आणि मेन मुद्दा ना, मी कॅप्शन माझ्या मनाला टाकते, हे शोधते आणि मग टाकते. हे शोधायला 10 मिनिटं लावते की 10 मिनिटं नाही, आता जातं हा मला. 1 तास पण जातो हिचा. म्हणजे आता ही पोस्ट अशी आहे तर ह्याला हे कॅप्शन चांगलं दिसेल का, जर हे विचारणं असतं आमच्यात. म्हणजे आम्ही विचारतो की तिथे हे मी असंच कॅप्शन कसं वाटेल त्या कसं पर्टिक्युलर वाटेल. फोटोला. आणि ते मला असं सजेशन मी घेतो. कुणाला विचारत नाही, माझ्या मनाची राणी आहे मी कुणालाच काय विचारत नाही. मला जे वाटेल तेच मी करते, मी ऐकते सगळ्यांचं पण करते जे पाहिजे तेच. बरोबर आहे की नाही, असंच आहे मी, खरंच अशी आहे. माझी मम्मी तर सगळ्यांना सांगत असते की ही काय पोरगी काय ऐकत नाही, स्वतःच खरं करते. स्वतःच खरं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिस्टर्स वाल्या रील्स सगळ्या स्क्रिप्टेड असतात का? असतात. असतात का नाही असतात. तर हे कधीच झालं नाही काय, एकही रील, 2-3च रील केले असतील आम्ही एकत्र, एकही रील स्क्रिप्टेड नसते. ही एकदम रॉ आहे. मी थोडस काहीतरी ऍड करेन, पण ही कधीच हे नाही करत. आणि आत्ताच पण तिला मी, ती जर डोक्यात आलं की बाबा दीदी करूया का, असलं की बरं झालं, चला आपल्या खूप जास्त ऍझम्पन्स आलेत, करूया म्हणलं हा व्हिडिओ. तर मग असं रॉ असतं आमचं सगळं, स्क्रिप्टेड असं काहीच नसतं. म्हणजे आता मिसळपाववाल्या रीलला एक कमेंट आली आहे की हे स्क्रिप्टेड आहे. कुठल्या अँगलनी? काय तुम्हाला मी सांगते त्याचं झोपलेली. पण, हा झोपलेली ती, मी बाहेर चाललेली, म्हटलं फोन दिसला तिचा, म्हणायचा शूट करूया, आणि डिरेक्ट टाकला पोस्ट, तिनं टाकला, नाही तर कुठल्या केली अँगलनी तसंच. माझं अंथरूण आहे तिथे, मी Yes, रिअली तसंच आहे. झोपली होती, हे लोक गेले पण आणि स्टील दे आर लाईक की हे स्क्रिप्टेड आहे. कसं, कोणत्या अँगलने स्क्रिप्टेड कोणत्या होतं अँगलनी ते. भाई, मलाच कळत नाही. बट जे असे सिटिंग व्हिडिओ ते असू शकतात स्क्रिप्टेड, हा. बट नॉट जे डेली व्लॉग. आता बघा स्क्रिप्टेड पण कसं, आम्ही फक्त क्वेश्चन्स काढलेत, आम्ही स्क्रिप्ट लिहिलं नाही घ्यायचं उत्तर काय द्यायचं, एक काहीच नाही, नाही, एकदम फक्त रॉ questions. व्हिडिओज आहेत काहीच. आणि मी स्वतः हा रॉ व्हिडिओ मध्ये बिलीव्ह करते, मला अजिबात नाही आवडत स्क्रिप्टेड व्हिडिओज, आणि ते मला जमत पण नाही, कारण की मला काय पाठवत नाही लवकर, त्यामुळे मी काय स्क्रिप्टेड वगैरे नाही करणार. नेक्स्ट क्वेश्चन इज, यू बोथ फेक बिंग स्वीट ऑन कॅमेरा, रिअल लाईफ मध्ये फुल सॅवेज आहात? नाही, बिलकुल नाही. तुला काय वाटतं? नाही नाही, मी ना खरं सांगतो, मला वाटतच नाही की मी स्वीट आहे कॅमेरावरती. खरं सांगते, मला तर असं वाटतं की नंदिनी तू काय बोलतीये, तू हे का बोलतीये, जरा स्वीट नाही बोलू शकत तू? आय स्वेअर, मला तर अजिबात असं वाटत नाही की मी जे स्वीट आहे आहे. रिअल लाईफ मध्ये तेच आम्ही दाखवते, तेच बाकी काही दाखवतो, नाही. बाकी काही नाही. आय स्वेअर टू यू गाईज. बट आत्ताची रियालिटी सांगते की मी अशी शांत बसते, ही खूप बडबड करते, कारण की मी फर्स्ट टाइम असं सिटिंग व्हिडिओ बनवते, त्यामुळे आय एम सो स्केअर्ड अबाउट दॅट. पण ही बडबड करताना मला बोलून पण देत नाही, त्यामुळे म्हटलं जाऊ दे. बट मी रिअलिटी अशी शांत नाहीये, टू बी ट्रू. आणि मी ना अशी आहे की मी कोणाशी बोलत नाही. हा, ही मी एक कोपरा, माझा हॉल मधला एक कोपरा आहे, कोपरा. त्या कोपऱ्यात मी जाऊन बसलेली असते. मी कधीच जास्त कोणाशी बोलत नाही. पाहुणे बी लाईक की वसू किती छान आहे, किती स्वीट आहे,
किती इनोसंट आहे, ही कशी शांत रूढ आहे. वाटतीये, ही अशी का कोपऱ्यात असते, बोलत नाही, लाईक पण मला माणसाशी इंटरॅक्ट करायला जास्त ऍज कम्पेअर्ड टू हर. तिचं असतं की ते जर बोलत असतील माझ्याबद्दल तरच मी तरच मी बोलेन, नाहीतर नाही. बोलणार. हे तिची आहे. त्यामुळे ते डिपेंड करतं. बट रिअल लाईफ मध्ये आम्ही सॅवेज आणि ते खूप स्वीट असं नाही आहे. हा, मी म्हणजे तुम्हाला मी वाटू शकते, पण मी कॅमेरावरती तर स्वीट नाहीच आहे, त्यामुळे मी तर काय त्याला असं accept करत बोलण्यावरनं तुम्ही समजा किती रूडली बोलतो असं बोलतो. नाहीतर हॅलो गाईज माय नेम इज दिस असं नाही बोलत ना आम्ही की हे तर जे नाही. पोरी So बोलतात. दॅट नॉट. या. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही फाईट करता बट एकामेकावर लव्ह काय खरंच Love. डीप आहे. कळलं का तुला? एकामेकांवर म्हणजे काय माहितीये का, तुम्ही फाईट करता पण हा. तरी पण तुम्ही एकामेकावर प्रेम करता खूप डीपली. हे जर मी उत्तर देईन नाही. तिकडून हो आलंय. हो माझं हो कारण ते पण सांगते की फाईट करतो आम्ही, सगळ्या गोष्टी होतात एकमेकींना आमचे खटकतात बोलणं वगैरे सगळं. बट मी माझं जे प्रेम आहे ते मी दाखवते टू बी ट्रू. असं म्हणायला गेलं तर मी सगळं दाखवते हिच्यावर प्रेम. बट ही अशी व्यक्ती आहे की ती दाखवत नाही. आणि मला हवं तर ते तिनं दाखवावं. ही डायरेक्टली देत नाही, इनडायरेक्टली देते प्रेम नेहमी देताना आणि वगैरे. माझं प्रेम कसं असतं, काय तुझं असं करतात काय हे? चिडण्यात वगैरे तिचं माझं प्रेम हे असतं. प्रेम आहे. आणि ते मला नाही आवडत, ते खटकतं मला. म्हणजे असं वाटतं की हा बाबा किती कधीतरी difference आहे. बहिणीला पण हे करावं, जरा आय डोंट थोडंसं लाईक पॅम्पर करावं. आय डोंट तिला नाही लाईक. आवडत ते. आणि मी खरंच रिअल लाईफ मध्ये तशी नाहीये गाईज. ही बघा, हिला हा, कळेल. मला नाहीये ती असं आवडत तशी. की माझी सिस्टर हे हे काय रे तुझं असं करायचं, तुझं असं असं करायचं. म्हणजे ह्याच्यात ह्यात तिचं माझं प्रेम आहे. आणि बघा आम्ही सिंक झालोय. आणि माझं प्रेम वेगळं जे की दीदी ऐक ना गं, दीदी असं करूया ना, आणि दीदी मला चल नाही ना तसं आवडत ते. करूया. आणि ही चिडते माझ्या, मग माझं मूड आणि होतं, मला मग ते मी रागवते. हा प्रॉब्लेम. सो गाईज काय होतं क्वेश्चन, तर असं आहे बट वन साइडेड, दुसऱ्या साइडने वन नाही. साइड ऑफकोर्स. कारण ती प्रेम दाखवतच नाही ना म्हणून. हा म्हणजे प्रेम दाखवते पण ती पद्धत वेगळी वेगळी आहे, ती वेगळी, पद्धत हिला आवडत नाही. हिची प्रेम दाखवायची पद्धत मला आवडत नाही, त्यामुळे मला असं तिला वाटतच असं नाही. वाटतं काय चिटकायला येते असं तिचं मला होतं. चिपकू लोक नाही आवडत, आणि ही चिपकू नाहीये बट शी इज लाईक की दीदी यार, दीदी मिस यार. करूया ना यार असं. ऑफकोर्स मी दीदीला म्हणणार ना, अजून कुणाला म्हणूया बोल जाऊन बोलू. हे तसलं कार्ट काय माहिती. ओके, नाव लास्ट क्वेश्चन. तुझ्या सिस्टरला तुझे फ्रेंड्स नाही आवडत. आता हा क्वेश्चन आम्ही दोघे पण घेतो की हिचे फ्रेंड्स मला नाही आवडत आणि माझ्या फ्रेंड्स हिला नाही आवडत, तर तू क्वेश्चन दे, आन्सर दे की हे असं असं आहे का. नाही, तिची बेस्ट फ्रेंड आहे ती खूप आवडते मला, ऋतू दीदी. बट ती कशी आहे, जरा जास्त बोलत नाही. म्हणजे बोलत असेल ह्यांच्याबरोबर बट माझ्यावर पण बोलत नाही, म्हणून मी पण हा ठीक आहे थोडंसं बोलणं. बट आता माझ्या फ्रेंड्सचं तर ती सांगेलच तुम्हाला. बट असं आवडतात तिचे फ्रेंड्स. फक्त मी जास्त बोलले फक्त ऋतू दीदीशी, बाकी अजून कुणाशी नाही बोलेल. म्हणजे त्यामुळे फ्रेंड्स आवड. ते पण सांगते जरा त्यांना. हा फ्रेंड्स आहे, मोजकीच फ्रेंड, 5 बोटं पण मोजणारे नसते. मोजकेच आहे तिचे फ्रेंड्स. I don't ती like म्हणलं ना माणूस गाणी. खरं सांगते मला माणसं फ्रेंड्स नाही बनायला आवडत नाही तिला आवडत. जास्त. खरंच नाही, माणसाच्या म्हणण्यापेक्षा ना मला फ्रेंड्स बनवायला नाही आवडत. जे आहेत तेवढ्या सर्कल मध्ये मी इनफ आहे, त्यामुळे हो ते आहे. आणि हिचे फ्रेंडची चॉईस जी आहे ना, ती घटिया चॉईस आहे फ्रेंडची चॉईस. shut up. शटअप नाही तर सांगतो ना मी, काय काय फ्रेंड चांगले आहेत बट काय काय असे निवडते ना अँटिक पीसेस. ते फ्रेंड्स आहेत बेस्ट. आता एखादं जर बोलायला येत असेल, बेस्ट बोलणार फ्रेंड तरी. बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड इज लाईक हिची जाऊ दे मी नाही असं बोलत, पण मला हिचे फ्रेंड्स आवडतात. खूप छान आहे, खूप छान आहे. वैष्णवी म्हणून आता एक आहे, ती खूप छान आहे. दुसरी श्रावणी म्हणून आहे, ती पण एक छान आहे. आता त्यांचं भांडण झालंय काहीतरी, बट स्टील ती पण खूप छान आहे. खूप तिच्या फ्रेंड्स आहेत. तिच्या बर्थडेला खूप जण आले होते. श्रीरजा आहे, अजून मला आर्या आठवत नाहीत, घोरपडे. आर्या घोरपडे, आता मला नाव वगैरे आठवत नाही तेवढी. पण खूप जास्त छान फ्रेंड्स आहेत, स्वीट फ्रेंड्स आहेत. पण आमचं ना जराशी असं बेस्ट फ्रेंड असं असतं. तोंड बघितलं मी गाईस, तोंड बघितलं का. ती म्हणणार नेक्स्ट क्वेश्चन. ना पुढं मी बसणार नाही 100%. मग सगळे फ्रेंड्स होते टोमणे. येस गाईस, तर हेच होते झाले आमच्याबद्दलचे अझम्पशन्स आणि खूप मजा आली ना मजा. सांगते ना कसं वाटलं. मजा आली. असं शेअर पण करायला आलं सगळ्या गोष्टी. फक्त हेच आहे की प्रेम दाखवत नाही. हा माझा खूप मोठा रिग्रेट होतो हिच्या बाबतीत त्या गोष्टीचा.
जाऊ दे, एखाद्याचा असतो स्वभाव, त्यांना सोडून द्यायचं. गाईस तुम्ही काय गाईस तुम्ही सांगा, मी बरोबर आहे का ही बरोबर आहे? मला तर असं वाटतं आम्ही दोघे एकामेकाच्या जागेवर बरोबर आहे. हा, व्हॉट डू यू थिंक? इंडिव्हिज्युअल म्हणून मी माझ्या जागेवर बरोबर आहे, हिच्या जागेवर बरोबर. येस. सो या हेच होते अजम्पशन्स आणि होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला आमचा डुओ परत एकदा बघायचा असेल तर नक्की comment नक्की section कमेंट मध्ये मध्ये सांगा. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय.